ढगफुटी म्हणजे काय? महाराष्ट्रात या घटनेच्या वाढत्या वारंवारतेची चर्चा करा. व्हॉट इज द फिनॉमिना ऑफ क्लाउड बस्ट? एक्सप्लेन. ऑल्सो डिस्कस द फिनॉमिना इन स्पेसिफिक रेफरन्स टू महाराष्ट्र. विथ स्पेसिफिक रेफरन्स टू पाहिजे, इन नाही पाहिजे. लेट स्टार्ट. लोकस, क्लाउड बस्ट किंवा ढगफुटी. ठीक आहे, फोकस. एकतर एक्सप्लेन करायची आहे घटना आणि दुसरा पार्ट आहे, दोन फोकसचे पार्ट आहेत. ही जी इव्हेंट आहे ही एक्सप्लेन करा आणि सोबतच महाराष्ट्राच्या संदर्भात ही घटना तुम्हाला बघायची आहे. क्लिअर? सो इंट्रोडक्शन सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. अशा प्रश्नांचं कसं करता येईल? काय लिहिणार इंट्रोडक्शन मध्ये? क्लाउड बस्ट फोरकास्टिंग अहवाल. काय डेटा आहे त्याच्यामध्ये? ते ज्या कंडिशन्समुळे ढगफुटी होते. अगेन गो बॅक टू क्वेश्चन. प्रश्नात विचारलं की ढगफुटीच्या घटनांची वारंवारता महाराष्ट्रामध्ये वाढली आहे. राईट? कुठेतरी न्यूजपेपरमध्ये तुम्हाला हा डेटा आला. मी हा क्वेश्चनच यासाठी फ्रेम केलाय कारण की एनडीएमएचा एक अहवाल आहे, आयएमडीचा एक रिपोर्ट आहे. आयएमडीने डेटा दिलाय कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ढगफुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. क्लिअर? तो डेटा शोधा. राईट? अजून एक याच्या संदर्भात होमवर्क करा, इम्पॉर्टंट आहे कंटेंट डेव्हलपमेंटसाठी. क्लाउड बस्टचा एक विकिपीडियाचं पेज आहे. फाईन. त्या क्लाउड बस्टच्या विकिपीडियाच्या पेजवर जा आणि सरप्राइझिंगली महाराष्ट्रातलं एक शहर तुम्हाला या विकिपीडियाच्या पेजवर वारंवार रिफ्लेक्ट होताना दिसतं. क्लाउड बस्टच्या काही इंटेन्स इव्हेंट्स मध्ये, खूप तीव्र घटनांमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातली काही शहरं दिसतील. भारतातली पण नाही म्हणत, महाराष्ट्रातली म्हणतोय. राईट? सो तो डेटा आणि ते नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते तुम्हाला रियालिटी दाखवून देईल की महाराष्ट्रामध्ये या घटना इतक्या जास्त का आहेत किंवा काय महत्व आहे. तर इंट्रोडक्शन मध्ये मी डेटा घेणार की महाराष्ट्रामध्ये मागच्या दशकामध्ये ढगफुटीच्या घटनांमध्ये किती प्रमाणात वाढ झाली आहे. राईट? समजा हा डेटा नाहीये तर मग गो फॉर अ व्हेरी सिम्पलर अप्रोच. व्हॉट इज सिम्पलर अप्रोच? व्हॉट इज सिम्पल अप्रोच? अलीकडील घटना की महाराष्ट्रामध्ये कुठे पण एखादी जर ढगफुटीची घटना झाली असेल त्या घटनेचा संदर्भ द्या. दोन पैकी एक. ते पण नाही येत आहे मग डिफिनेशन लिहा. राईट? देन बॉडी पार्ट. दोन सेक्शन करा बॉडी पार्ट मध्ये. पहिल्या पार्ट मध्ये सांगा की ही ढगफुटी एक्झॅक्टली काय आहे. मग या ढगफुटीमध्ये सगळ्यात पहिले आली पाहिजे ती म्हणजे डिफिनेशन. राईट? डिफिनेशन सगळ्यांना माहिती आहे. 100 मिलीमीटर पाऊस 10 स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये जर असेल आणि ही डिफिनेशन आपण जनरली आयएमडीने दिलेली आहे म्हणून सांगतो. राईट? तर मग हा जर रेफरन्स आला की आयएमडीची डिफिनेशन आहे, दॅट इज बेस्ट. पुढचा पार्ट सांगा की या ठिकाणी कंडिशन्स काय काय आहे ढगफुटी होण्यासाठी. ते मी तुम्हाला क्लासमध्ये लिहून दिलेत. कंडिशन्स की ढगफुटी कोणत्या परिस्थितीमध्ये होते, काय काय सांगितलं. खूप चांगले कीवर्ड सांगितले होते. स्पेसिफिक ह्युमिडिटी खूप जास्त पाहिजे, विशिष्ट आर्द्रता. राईट? सेकंड थिंग, व्हर्टिकल हाईट असलेले क्लाउड्स. कोणते क्लाउड? क्युमुलोनिंबस क्लाउड. क्लिअर? जर या कंडिशन्स फुलफिल झाल्या तर ढगफुटीच्या घटना होतात किंवा क्लाउड बस्ट होतात. क्लिअर? कंडिशन सांगितल्या. त्यानंतर एक आता विचारलं नाहीये टाइप्स ऑफ क्लाउड बस्ट, बरोबर? पण मग भारतामध्ये ढगफुटी कुठे कुठे होते हे एका ओळीमध्ये सांगा. की भारतामध्ये प्रामुख्याने ढगफुटीच्या घटना आपल्याला कुठे कुठे होताना दिसतात? हिमालयांचे प्रदेश आणि शहरी प्रदेश प्लस रादर माउंटेन्स पहिले घेऊन घ्या. हिमालय, पश्चिम घाट आणि नागरी भाग. तिथे मी तुम्हाला क्लासिफिकेशन करून दिलं होतं. काय क्लासिफिकेशन करून दिलं होतं? की भारतामध्ये ओरोग्राफिक क्लाउड बस्ट आहे आणि अर्बन क्लाउड बस्ट आहेत. सिंपल. तो स्टॅटिक पार्ट जो आहे तो या ठिकाणी घेऊन या. पहिला पार्ट फुलफिल. आता या महाराष्ट्राच्या पार्टवर. पार्ट बी. पार्ट बी मध्ये महाराष्ट्रामध्ये वारंवारता का वाढलेली आहे हा प्रश्न विचारलाय. जर मी भारतामध्ये वारंवारता का वाढली आहे विचारलं तर काय लिहिणार? सेमच लिहिणार, काय फरक पडणार नाहीये त्याच्यामध्ये. ठीक आहे? फक्त मला म्हणजे आत्ता हा पॉइंट आठवला, तो कुठेतरी तुमच्या आन्सर्स मध्ये असेल, पण ढगफुटीमध्ये पण हा पॉइंट लिहून ठेवा आणि महाराष्ट्राच्या पर्जन्याच्या वितरणामध्ये पण तो पॉइंट लिहून ठेवा. पॉइंट आहे स्पेसिफिकली अरबी समुद्राबद्दल, अरेबियन सी. अरेबियन सी मध्ये तुम्हाला स्पेसिफिकली दोन गोष्टी आढळतील. एक, अरेबियन सीचं सी सरफेस टेम्परेचर बे ऑफ बेंगॉल पेक्षा जास्त वाढतंय. राईट?
मग याचा परिणाम आपण ट्रॉपिकल सायक्लोन मध्ये सांगितला होता. सिमिलरली तुमच्या महाराष्ट्राच्या पर्जन्यावर अरेबियन सी मध्ये जे बदल होतील त्याचा परिणाम होईल. ऍट द सेम टाइम हे एक कारण पण आहे की महाराष्ट्रामध्ये वारंवारता जी आहे क्लाउड बसची ती वाढते. मुद्दा लक्षात आला? कारण की तुम्ही क्लाउड बस्ट मध्ये काय म्हटलं, क्लाउड बस्ट मध्ये कंडिशन काय सांगितली, आर्द्रता खूप जास्त पाहिजे, बाष्प स्पेसिफिक ह्युमिडिटी खूप जास्त पाहिजे. हे जेव्हा मी सांगितलं तेव्हा मी स्पेसिफिक काय सांगितलं, ह्युमिडिटी किंवा आर्द्रता बाष्पाचं प्रमाण हवेमध्ये जास्त पाहिजे. तर महाराष्ट्रामध्ये बाष्पाचं प्रमाण कुठून वाढतंय, अरबी समुद्रामध्ये. अरबी समुद्राचं जर तापमान वाढतंय तर निश्चितच बाष्पाचं प्रमाण वाढेल आणि ढगफुटीच्या घटना महाराष्ट्रामध्ये वारंवार होतील. क्लिअर? हा एक पार्ट. त्याच्यानंतर मग बाकी भारतासाठी जी कारण आहे, हवामान बदल, प्रदूषण, ही पण कारण सांगायला लागतील. अजून काय सांगू शकता कारणामध्ये? उद्याच्या प्रश्नामध्ये कंटेंट वापरायचं आहे. ठीक आहे. सो अर्बन हीट आयलंड इफेक्ट तुम्हाला प्रामुख्याने जाणवतो महानगरांमध्ये. क्लिअर? आणि महाराष्ट्राच्या महानगरांमध्ये जी वाढ झाली त्या वाढीमधनं जो अर्बन हीट आयलंड इफेक्ट क्रिएट झाला, त्या अर्बन हीट आयलंड इफेक्ट कारण महाराष्ट्रामध्ये कोणत्या पुराच्या घटना वाढतील किंवा ढगफुटीच्या घटना वाढतील, नागरी ढगफुटीच्या घटना वाढतील. क्लिअर? दिस इज स्पेसिफिक टू महाराष्ट्र. काय सांगू कन्क्लुजन मध्ये? डिझास्टर मॅनेजमेंट NDMA च्या ज्या काय गाईडलाईन्स आहेत, डॉपलर रडार सिस्टम इज द व्हेरी स्पेसिफिक. डिझास्टर रिस्क रिडक्शन मध्ये पण बी व्हेरी स्पेसिफिक. कुठे लावलं ते डॉपलर रडार? कुठेतरी एका ठिकाणी इन्स्टॉल केलं आहे डॉपलर. बघा, शोधा. डॉपलर रडार इन्स्टॉल झालेत. ते मागे कधी क्लासमध्ये सांगितलं पण असेल की महाराष्ट्रामध्ये एक डॉपलर रडार होतं मुंबईला, राईट. 2021-22 ची ढगफुटी झाली होती तेव्हा ते डॉपलर रडार काम नव्हतं करत, म्हणून आपल्याला अंदाजच नाही आला. तर अर्ली वॉर्निंग सिस्टमची पण चर्चा करू शकता, डॉपलर रडारची चर्चा करू शकता. हा डायग्राम क्युमुलोनिंबस क्लाउडची काढायची आहे आणि नकाशावर भारतातील ढगफुटी प्रवण प्रदेश जे आहेत ते दाखवायचे. ढगफुटी प्रवण प्रदेश आणि क्युमुलोनिंबस ढग.